झालं का चालू? प्रार्थना सुरू होतीये, सगळ्यांनी हात जोडायचे आहेत. विश्वास दे
नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखासया नवे पंखासया बळ दे नवे झेपावण्या आकाश दे सत्य सुख जगता हा जन्म त्याचा ध्यास दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हा नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सगळ्यांनी एक छान स्माइल द्यायचे. चेहरे तुमचे आज एवढे फ्रेश दिसत नाहीये. कंटाळा आलाय नाही ना? बर ठीक आहे. आपण आज पहिल्यांदा गेम घेऊया. परवा खेळला होता तो नेताजी गुरुजी. लक्षात आहे ना? नेताजी म्हणजे कसं करायचं? नेताजी म्हणजे कसं करायचं? बरोबर. आणि गुरुजी, गुरुजी म्हणजे कसं करायचं? बरोबर ना? आपण 2-3 खेळ खेळलेले आहोत. नेताजी गुरुजी, ससा मासा, आकाश पृथ्वी पाताळ. बरोबर ना? तर आज आपण पुन्हा एकदा नेताजी गुरुजी हा खेळ खेळायचा आहे. स्टार्ट करूया. सगळ्यांचं लक्ष आहे का? ओके. व्हिडिओ बऱ्याच मुलांचे ऑफ आहेत, त्यांनी ते ऑन करायचे. बऱ्याच मुलांचे व्हिडिओ ऑफ आहेत, व्हिडिओ ऑन करायचे. स्टार्ट करूया आपण. नेताजी गुरुजी, नेताजी गुरुजी, नेताजी गुरुजी, गुरुजी, नेताजी, नेताजी गुरुजी, नेताजी, नेताजी, नेताजी गुरुजी. आता फास्ट घेणार आहे. गुरुजी, गुरुजी. ऍक्शन बदलत नाही आहे. गुरुजी, नेताजी, गुरुजी, नेताजी, गुरुजी, नेताजी, गुरुजी, नेताजी, 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 नेताजी. हा, बरीच मुलं नेताजी म्हणले की गुरुजी केली बघा. झालं? कंटाळा गेला? फ्रेश वाटतंय आता? सुरुवात करूयात आपण आता तासाला. ओके.
आजपर्यंत जी मुळाक्षरं शिकलो ती सगळी मुळाक्षरं आता मी फळ्यावर लिहिते, तुम्ही ती ओळखायची आहेत. पाटी पेन्सिल सगळं खाली ठेवा, काही नकोय आपल्याला समोर. पाटी पेन्सिल काहीही नकोय, खाली ठेवा. आज आपण पाटीचा वापर नाही करायचा. बहुधा कालच्या सारखाच प्रॉब्लेम दिसतोय आज पण. बरीच मुलं ऍडमिट करून सुद्धा पुन्हा ती बाहेर गेलेली दिसत आहे. पुन्हा पुन्हा त्याच मुलांना ऍडमिट करावं लागतंय. बघा कोणतं अक्षर आहे? ओ, व्हेरी गुड. पालकांना विचारायचं नाही, तुमचं तुम्ही उत्तर सांगायचं. ई, व्हेरी गुड. ई सारखंच आहे पण ई नव्हे. काल शिकलेले आहोत आपण. काल शिकलाय ना? कोणतं अक्षर आहे? ड. कोणतं अक्षर आहे? ड. बघा बरं कोणतं अक्षर दिसतंय? ई, दीर्घई. दीर्घई दिसतंय ना? आता बघा बरं कोणतं अक्षर दिसतंय? आ, व्हेरी गुड. कोणतं अक्षर आहे? आ. कोणतं अक्षर आ आहे का? आ सारखंच पण जरा वेगळं आहे ना? हा बरोबर, आ नाहीये. मग काय आहे? अ. आपल्या तोंडाचा पूर्ण चंबू गोल होतोय आकार. अ, होय ना? बघा बरं तुम्ही सगळ्यांनी. अ असं होतंय ना माझ्यासारखं? ओके. व्हेरी गुड. खूप छान. तुमचा प्रतिसाद खूप छान आहे. बघा बरं कोणतं अक्षर आहे? पालकांना नाही विचारायचं. ऊ. खूप मस्त. कोणतं अक्षर आहे? ऊ. दीर्घ ऊ. हे अक्षर कोणतं आहे? दीर्घ ऊ. कोणतं अक्षर आहे? व्हेरी गुड. खूप खूप मस्त. ए. कोणतं अक्षर आहे? ए. आई. कोणतं अक्षर आहे? आई. बघा बरं. ओ, व्हेरी गुड. खूप खूप छान. अक्षर बऱ्याच मुलांना ओळखता येत आहेत. ओळखा पाहू. कोणतं अक्षर आहे? क. कोणतं अक्षर आहे?
क. सगळ्यांनी मिळून उत्तर द्या, हात वर करू नका, सगळ्यांनी मिळून उत्तर द्या. पुढे बघा. व्हेरी गुड. कोणतं अक्षर आहे? सगळ्या पॅनलवरची मुलं छान उत्तर देतात बरं का. ओळखा. आहा. व्हेरी गुड. आहा. बघा बरं कोणतं अक्षर आहे? कोणतं? कोणतं अक्षर आहे? ओळखा. ग. व्हेरी गुड. कोणतं अक्षर आहे? ग. घ. खूप खूप मस्त. अगदी मोबाईल जवळ समोर येऊन मुलं उत्तर देत आहेत. खूप छान वाटतंय. छ. मस्त. हा छ. लक्ष द्यायचं समोर. काही मुलांचं लक्ष नाही आहे, समोर बघायचं आहे. अक्षर आहे छ. च. कोणतं अक्षर आहे? च. बघा बरं. ख. कोणतं अक्षर आहे? ख. कोणतं अक्षर दिसतंय? बघा बरं. बोला. कोणतं अक्षर आहे? ज. व्हेरी गुड. झ. हे ज आहे आणि हे झ. याच्यामध्ये जरा स आवाजात फरक दिसतोय बघा. याच्यामध्ये अ मिक्स झालेला आहे. ज झ. ज झ. दिसतंय ना सगळ्यांना? ज झ. ट. व्हेरी गुड. ट. ठ. ठ. व्हेरी गुड. ठ. आधीमध्ये बोलून मी सगळ्या मुलांचे आवाज काढून घेतलेले आहेत. एका सुरात उत्तर द्यायचं आहे. जरा गोंधळ झाला तर पुन्हा सगळ्यांचे आवाज बंद केले जातील. झालंय. हे अक्षर लिहिलंय का मी एकदा? बरं. ग.
लिहिलंय का? आहे बरोबर आहे, पण मी एकदा लिहिलंय का? 2 वेळा लिहिलं गेलं का अक्षर? बघा बरं, ओळखता येते का? आवाज सगळ्यांचे बंद करते, गोंधळ होतोय. बघा, पहिल्या ओळीत ड हे अक्षर दिलेलं आहे आणि मी पुन्हा तुम्हाला ओळखता येते की नाही म्हणून पुन्हा लिहिलंय, तर ते अक्षर मी पुन्हा खोडते. कोणतं अक्षर आहे? ढ. कोणतं अक्षर आहे? ढ. आणि हे आहे न. कोणतं अक्षर आहे? न. हे जे न आहे याला बाणातला न असं म्हणतात. म्हणजे हे न अक्षर आपण ज्यावेळी वाचतो, त्याचा उच्चार करतो, त्यावेळी आपली जी जीभ असते ना ती आत गोल वळते. बघा, न अशी गोल आत वळते जीभ आपली. न न आत जीभ अशी वळलेली जाणवते का? ट, ठ, ड, ढ, आणखीन न. हे 5 जे अक्षर आहेत, हे 5 अक्षर म्हणताना प्रत्येक वेळी आपली जीभ आहे ती वर टाळूला लागते. आणि काय होतं, आत ती जरा वळल्यासारखी वाटते. बघा, ट वर चिकटते की नाही? ठ, ड, ढ, आणखीन न. प्रत्येक अक्षराच्या वेळी ट, ठ, ड, ढ, आणखीन न. प्रत्येक अक्षराच्या वेळी काय होते, आपली जीभ वर अशी वळून वर चिकटते. लक्षात आलं तुमच्या? हा न कसा उच्चार करायचा? न. आपली जीभ वर वळली पाहिजे, त्यावेळी वर चिकटली पाहिजे. न सराव करायचा. न. आणि नंतर जे उद्या न शिकवलं जाणार आहे ते न असतं, त्यावेळी जीभ तुमची दाताला चिकटते. न, ते न वेगळं आणि हे न वेगळं. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर बघा, सगळी अक्षर झाली का? आपण बघूया. माझ्या मागून म्हणायचं आहे ओ, आ, ई, ई, ऊ, ऊ, ए, आ, आई, ओ, अ. एक अक्षर राहिलं बघा. अ झाल्यानंतर औ, औ, औषध. औ, औ, आणखी आहा. हे सगळे स्वर झाले इथपर्यंत. आता पुढे क. ख दिसतोय का? दिसतोय. ख, ग, घ, स, छ, आहे का? त्यानंतर ज, झ. उच्चारामध्ये फरक आहे. ज, झ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, आणखीन न. ह्या सगळ्या अक्षरांचा आपण सराव केलेला आहे. आता या अक्षरांपासून जे शब्द तयार होणार आहेत ते शब्द आपण पाहायचे आहेत. पहिले नव्हे, म्हणजे आपण क पासून जे अक्षर घेतली ती क पासूनची, आणखीन क ते न पर्यंतची. आणि अगोदरची अक्षर आपण लिहिलेलीच आहेत, हो ना? त्यावेळी लिहिलेली आहे. जाधवबाईंनी घेतलं होतं तुमचं सगळ्यांचं.
तर आता बघा पुढचं आपण बघूया. हे अक्षर आहे अ. हे अक्षर कोणतं आहे अ. आणि हे अक्षर आहे ट. अ ट. आता अक्षर आणि शब्द यांच्यामध्ये कसा फरक असतो बघा. हे एकदाच वाचलं तर हे अक्षर झालं. आणि एक नव्हे तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त अक्षर ज्यावेळी आपण एकत्र वाचतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त अक्षर आपण एकत्र ज्यावेळी वाचतो त्यावेळी त्याला शब्द म्हणतात. अक्षर हा एकटाच असतो. अक्षर हे काय असतं, एकच असतं, एकटच असतं. आणि शब्द मात्र एक नव्हे तर अनेक अक्षरांचा मिळून शब्द तयार होतो. अनेक म्हणजेच दोन असू दे, तीन असू दे, चार असू दे. आता तुम्ही जसं जसं आपण अभ्यास पुढे पुढे करत जाऊ तसं तुम्हाला दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी शब्द समजत जातील. मग शब्द म्हणजे काय आणि अक्षर म्हणजे काय. ज्यावेळी सुद्धा एकच अक्षर वाचलं जातं त्यावेळी ते अक्षर असतं. सुद्धा एकट्यालाच आपण ज्यावेळी वाचन करतो एकट्याचं त्यावेळी ते अक्षर असतं. आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त अक्षर आपण एकत्र वाचली तर तो शब्द तयार होतो. आता हे पहिलं अक्षर अ आहे आणि नंतर मी याला जोडून ट अक्षर लावलं तर अ ट हा शब्द तयार झाला. फक्त अ वाचलं तर ते अक्षर, फक्त ट वाचलं तर ते सुद्धा अक्षर. आणखी ज्यावेळी आपण अ आणि ट दोन्ही एकत्र वाचतो अ ट त्यावेळी तो काय होतो, शब्द तयार होतो. अक्षर आणि शब्दांमधला फरक लक्षात घ्या. मी पुन्हा सांगते, अक्षर हे एकट्यानंच वाचलं जातं. एकट्यानं म्हणजे व्यक्ती नव्हे तर एकच अक्षर वाचलं जातं. आणि एकापेक्षा जास्त किंवा दोन पेक्षा जास्त असणाऱ्या अक्षरांना एकत्र ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी तो शब्द तयार होतो. आता पुढे बघा. कुणीही काही लिहून घ्यायचं नाहीये. मी तुम्हाला हा फोटो पाठवते तास संपल्यानंतर. लिहून घ्यायचं नाहीये कुणी, फक्त बघायचंय. तास संपल्यानंतर मी फोटो पाठवते त्यावेळी तुम्ही ते पाठीवरती लिहून पाठवायचंय मला. येते लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. ओ त आ ठ. आ ठ. पुढे बघा. कोणतं अक्षर आहे ग ट. ग ट. आता हे लांबवत नाही वाचायचं. ग ट आ ठ अ ट असं नाही वाचायचं. पटकन वाचता आलं पाहिजे. अ ट आ ठ ग ट असं पटकन वाचता आलं पाहिजे. येते लक्षात तुमच्या. पुढे का ग ड गड. त्याच्या पुढचं घड. बघा मी वाचून दाखवते, माझ्या पाठोपाठ वाचा. अट आठ गट गड घड. पुढचा शब्द आहे आण. आण आहे का बघा इथं. आण आण. तर पुढे काय होईल ध ग. ध ग. आण ध ग. त्यानंतर कोणतं अक्षर आहे, अक्षर कोणतं आहे हे क. छान. क
पुढचा आहे गण. गण. हे आहे गण आणि हे आहे घन. कोणता शब्द आहे घन. तुम्ही जर वर्गात असता तर तुम्हाला प्रत्येकाला वाचायला लावलं असतं, पण आता वर्ग नसल्यामुळे आपल्याला या पद्धतीने घ्यावं लागतंय. पुढचा शब्द आहे वाचा बरं चढ. व्हेरी गुड. चढ. घड. घड. वाचा बरं काय आहे पुढचा शब्द. हा शब्द काय दिसतोय. कड. छान मस्तच. आता इकडे बघा ऐट. 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 त्यानंतर पुढे आहे ऊट. ठग. जरा इथे जागा कमी आहे त्यामुळं ठग. घट. खग. दिसतंय सगळ्यांना. दिसतंय ना. ओके. आणि शेवटचा शब्द आहे चट. आज आपण हे फळ्यावरती जे शब्द अक्षर लिहिलेली आहेत या अक्षरांपासून आपण काय केलेलं आहे हे सगळे शब्द तयार केलेले आहेत. जवळपास 20 शब्द आहेत. जवळपास 20 आणि त्याच्या अगोदर पण जाधवबाईंनी त्यांच्या तासाला पण काही शब्द सांगितले होते. आजच्या घरच्या अभ्यासामध्ये हे सगळे शब्द तुम्हाला मी फोटो काढून पाठवते. तुम्ही काय करायचंय ते पाटीवरती लिहायचंय. 2 वेळा लिहायचंय. पाटीवरती 2 वेळा सगळे शब्द लिहायचे आहेत. मीटिंगची वेळ संपत आलेली आहे. आपण आता थांबूया.